कॉलेजमध्ये. महाराज आपल्या घरात आहेतच ही धारणा ठेवा. सद्गुरू भक्तराजांना बाहेर पडताना सांगा, बाबा मी बाहेर जाऊन येतो. आल्यानंतर सांगा, आलो बाबा, बाबा तुमच्या बरोबर बाहेर येतो. ही खात्री ठेवा. माझ्या घरात बसलेल्या माझे जे देवांना, होय का मी माझ्या नातेवाईकांच्या घरी गेलो आणि आपला आंघोळ करून त्या माऊलीला माझ्या नातेवाईक अगदी ना जवळचे, फक्त नाव नाही सांगत, त्यांना म्हणते की जरा उदबत्ती लावायची, देव कुठे आहेत? आम्ही टेबलाच्या खड्यात आहेत. तिथे आहे ना म्हणे, तिथे तो टेबलाचा खणा साखरा एकदम सगळे देव आतमध्ये विचारे रावणाच्या बंदीखान्यात असल्यासारखे निर्माणे बसले. काय म्हणू त्या माऊलीला? बरं आपली गंमत अशी आहे की आपल्याला सकाळी उठल्याबरोबर देव, रात्री झोपताना देव, जेवताना देव, असे आपले देव भोळे लोक आपण. त्याच्यामुळे आणि मला वाईट वाटतं, मी म्हणजे इतकं सुंदर इतका हुशार तो मनुष्य माझा नातेवाईक, आणि त्याची बायकोनी त्यांनी देवाला लिलावात काढलं. असं अगदी असं टाकून दे, असं नका करू. तुम्ही दोनच काहीतरी घरामध्ये 50 फोटो लावू नका, 50 देव आणू नका. पण जे आहे आपल्या घरामध्ये फक्त 5 देव आहेत. बाकीचे देवांच्या गर्द्या आहेत. एकाच देवपटावर 4 गोपाळकृष्ण 5 गणपती ठेवू नका. काय त्याच्यामध्ये नाही. 5 देव कोणते आहेत आपल्या घरातले नीट समजून घ्या. मी तुम्हाला कुठल्याही तऱ्हेने उपदेश करणार नाही, पण जे सांगेन ते विश्वासाने सांगेन. आदिशंकराचार्यांनी आमच्या घरामध्ये 5 देव आणले. हे सगळे देव बाहेर होते. रुद्र बाहेर होता, रुद्राची उपासना बाहेर होत होती. रुद्राचा याग, रुद्राची उपासना सगळी बाहेर होत होती. आदिशंकराचार्यांनी रुद्राला शिव केलं, शिवलिंग आणलं. लिंग शब्दाचा अर्थ काय? लिंग शब्दाचा अर्थ प्रतीक, लिंग शब्दाचा अर्थ खूण. शिवलिंग हे रुद्राचं प्रतीक आहे, हे लक्षात घ्या. या रुद्राच्या प्रतीकामध्ये एक शाळुंक आहे आणि एक असं वर आलेलं लिंगाकार असं त्याचा आकार आहे. हा काय आहे? यज्ञ शिखा आहे. रुद्रा तिकडल्या यज्ञाला आतमध्ये आणलाय मी. त्याला फक्त काय केलं मी? तो यज्ञ, त्या यज्ञामध्ये अखंड धार पडते तुपाची. माझ्या घरामध्ये अखंड धार पडते जलाची, जलधारा पडते. आणि द्यायची त्या आपल्याला रुद्राच्या यज्ञामध्ये बिल्वाचा यूप आहे. त्याने रुद्र केलाय, त्यांना हे गोष्ट ठाऊक आहे. माझ्या घरी महारुद्र याग झालाय. 10 दिवस भक्तराज महाराज माझ्या घरी राहिले. 10 दिवस भक्तराज महाराजांनी माझ्या घरी स्वयंपाक केलाय आपल्या मुक्त आनंदाने. आणि आम्हाला सगळ्यांनी खिचडी खाऊ घातली. कधी भरत भेट म्हणून आम्हाला पिठलं भात खाऊ घातलाय. आनंदाने केलं. त्या आयुष्यातले अनमोल दिवस आहेत आमचे बाबांचे. बाबांचं प्रेमाला तुलना ते असं कुणी कुणावर करणार नाही असं प्रेम त्यांनी आपल्यावर केलेलं आहे. सांगायचं तत्व हे हा बिल्वयूप आहे तिथे. आणि त्या बिल्वयूपाच्या तिथे या शरीराला म्हणून बिल्वाच्या पानांचं त्याला वरदान आहे. त्याला नंदिकेश्वर आहे, बिल्वयूप आहे. आणि हा शिवरूपाने माझ्या घरात आलाय. विष्णू रूपाने हे बा शिव, विष्णू, सूर्य, गणपती आणि जगदंबा हे फक्त 5च देव आहेत. याला म्हणतात पंचायतन. 5 कोणते देव आहेत? शिव, जे शैव आहेत ते मध्यभागी शिव ठेवतात आणि देवपाठामध्ये 4ही बाजूला 4 इतर देव ठेवतात. जे वैष्णव आहेत ते मध्यभागी विष्णूला ठेवतात. जे सौर आहेत ते मध्यभागी सूर्याला ठेवतात. जे शाक्त आहेत म्हणजे देवीचे उपासक आहेत ते मध्यभागी जगदंबेला ठेवतात आणि 4ही कोणाला 4 ठेवतात. हे 5 देवच फक्त हे आदिशंकराचार्यांनी आम्हाला दिलेलं व्रत आहे आमच्या घरातलं. आपण 1760 देव 1860 फोटो गोळा करतो, हा आपला दोष आहे. आपल्याला गरज नाही यायची. मी तुम्हाला कालच सांगितलं, आपली कुलदेवता, आपली सद्गुरुदेवता आणि आपली इष्टदेवता एवढीच उपासना पाहिजे आपल्याला. यापेक्षा जास्त म्हणजे इतक्या देवाने घाले. हे संतोषी माता, माफ करा बरं मी कोणाचं टीका करणे, पण संतोषी माता ही माझ्या लहानपणी नव्हती. जय संतोषी माता म्हणून मोठं गाणं आणि नवरात्रभर तेच गाणं प्रतिपदेपासून दशमीपर्यंत. हे संबंध आधुनिक आहे. याचा लहान तुम्ही आठवण विचारा सद्गुरूंना, तुमच्या लहानपणी संतोषी माता होती का? आमच्या लहानपणी किंवा आमच्यामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या 3 देवी आहेत.
आणि मग ठिकठिकाणचे ग्रामदैवत आहे. आपल्या इथल्या 3.5 ह्याच्यातल्या सप्तशृंगी आहे, अंबेजोगाई आहे, कोल्हापूरवासिनी आहे, माहूरगड, हे सगळं. आणि ही संतोषवत आमच्या उज्जैनचीच आहे. उज्जैनला शूटिंग करायला आले होते पिक्चरचं. बराबर कमर्शियलायझेशन, बराबर पैसे गोळा करणं, आणि नाही देते ही माया आहे हरीची. जे नाही ते आम्हाला दाखवून डोलवून देतात, आणि आम्ही असलेलं फेकून देतो आणि नसत्याच्या मागे लागतो, धावतो. म्हणून आपल्याला सद्गुरूंची कास धरणं आवश्यक आहे. असो, दिती जी होती ती चंचल होती, आणि आदिती जी होती ती स्थिर बुद्धी होती. एकदा सायंकाळच्या वेळेला जेव्हा प्रदोष समय होता, त्यावेळेला दितीने कपिल त्या कोणाला कश्यप मुनींना म्हटलं की मला तुम्ही एकांतात संग द्या. बघा, म्हणून गंभीर गोष्ट आहे. कपिल यांनी कश्यप मुनींनी सांगितलं की स्त्री आहे, ती प्रदोष वेळ आहे, या वेळेला आपण अमंगल कृत्य नाही करू. आणि तिने त्यांना ते करायला भाग पाडलं. आणि आपल्या इथे सुद्धा ब्रह्मचर्य, श्रीकृष्ण ज्या वेळेला योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतो, मी जर आजीवन ब्रह्मचर्य पाळलं असेल तर 16,108 स्त्रियांशी विवाह केलेला योगेश्वर श्रीकृष्ण हे कसं बोलतोय? आमच्या इथे याचं सांगितलेलं आहे, गृहस्थाश्रमात तुम्ही नियमाने राहिले तर तुम्ही ब्रह्मचर्याने राहिले आहात, असं सांगितलेलं आहे. या याच्यामुळे दितीने ज्या वेळेला त्याला असं भाग पाडलं, त्यावेळेला त्याला वाईट वाटलं. पण ईश्वर इच्छा बरी अशी म्हणून त्यांनी झाल्यानंतर त्यांनी पुनश्च सायं संध्या हे वगैरे आपलं केलं. पण दितीला गर्भ राहिला, आणि दितीला जो गर्भ राहिला त्या गर्भामध्ये 2 असुर आले. एक लक्षात घ्या, ही नाजूक गोष्ट बोलतो. आपल्याला मुलं होतात, मुलं बाळं होतात. मुलं बाळं होणं ही नुसती प्रजोत्पत्ती नाहीये, मनोवांछित संतती ही जुन्या लोकांची शक्ती होती. चरू करायची, यज्ञ करायचे, चरू करायचे, आणि पायस दान द्यायचे. मनोवांछित संतती, हे लक्षात ठेवा. ऋष्य शृंगाने यज्ञ केला, पुत्रकामेष्टी यज्ञ पुरुषाला दशरथा घे हे पायसदान, असं म्हणून ज्या गुणांचा परमात्मा हवा होता तसा पुत्र झालाय. आपल्या इथे आता काय झालेलं आहे, आता ज्या वेळेला माझी सुनबाई गर्भवती असते त्यावेळेला तिने काय पाहावं आणि काय वाचावं हे ठरवणार तुम्ही आहात. तुम्ही जर तुमचं डोकं ठिकाणावर नाही ठेवलं, त्याने जर वाटेल ते खाल्लं, वाटेल तसं पाहिलं, वाटेल तसं राहिले, तर संतती वाटेल तशी होईल. नीतिहीन संतती, शक्तिहीन संतती. आणि मग आपल्याला असं दिसतात चांगल्या चांगल्या घरामध्ये असे प्रॉब्लेम येतात. आणि मग ते म्हणतात आमचं काय चुकलं हो, आमचं काय चुकलं हो. मग काय कुलदेवतेचं चुकलं का, मग याचं चुकलं का, तिथली वारी चुकली का, इथलं असं. अरे अरे अरे, जेव्हा तुम्हाला चालायचं आहे चांगलं त्यावेळेला तुम्ही बेधुंदपणे चालला, त्याच्यामुळे तुम्हाला अशी स्थिती झाली. म्हणजे नीट गोष्ट, एकाच प्रकारची म्हणजे निरोगी, निरामय, शुद्ध, बुद्ध, सतेज, तेजस्वी, बुद्धिमान, भक्तिमान आणि सौभाग्यवान संपत्ती निर्माण होणं सुद्धा परमेश्वरी कृपेने होतं. परमेश्वरी कृपेशिवाय काहीही नाही. आणि त्याच्याकरता असेल हरित दिल खाटल्यावरी असं म्हणून मिळत नाही, आपल्याला करावं लागतं. आणि ते केलेलं आहे. अदितीने व्रत केलं आणि तिच्या पोटी वामन आले, वामन भगवान आले. दितीने कामांधपणे वागली, तिच्या पोटी दैत्य आले. दितीच्या पोटी 2 दैत्य आले, एकाचं नाव हिरण्याक्ष आणि एकाचं नाव हिरण्यकश्यपू. हे दोघे सख्खे भाऊ. हे कोण होते पूर्वी? छोटीशी गोष्ट आहे ती सांगतो, पुढे सांगतो मी. एकदा काय झालं, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे 4ही जे ब्रह्मदेवाचे पहिले मानसपुत्र, हे अनिर्बंधपणे कुठेही जाऊ शकत होते. ज्ञानी पुरुष होते, पोचलेले पुरुष होते, चिरतरुण पुरुष होते, चिरंजीव पुरुष होते. हे वैकुंठात आले. वैकुंठात आल्यानंतर वैकुंठामध्ये जय आणि विजय नावाचे 2 जण रक्षक आहेत. आजही आहेत सगळीकडे. प्रत्येक देवळामध्ये हाती दंडा घेतलेले 2 प्रवेशद्वारावरती असतात की नाही, ते जय विजय असतात.
आणि हे वैकुंठामध्ये होते. त्या जय विजय यांनी यांना अडवलं. आता रे नाही जायचं म्हणे, भगवान झोपले. आता गंमत अशी की ते म्हणाले आम्हाला अडवतो तुम्ही, आमचं महत्व तुम्हाला, आमची ओळख नाही तुमची. भगवंताच्या घरात जायला आम्हाला काय परवानगी लागणार आहे की कॉलबेल वाजवावे लागणार आहे? कामान मदांध झालेल्या भगवंताच्या सेवकांनो, तुम्हाला मी शाप देतो की 3 जन्म तुम्ही दैत्य व्हाल आणि मृत्यूलोकात जाल. 3 जन्म. ते काळे ठिक्कर झाले, घाबरले, थरथर कापायला लागले. लक्षात ठेवा, शाप कोण देत आहे आणि कुठे देत आहे? त्याच्या दारात जाऊन त्याच्या नोकरांना शाप देत आहेत. ही ताकद आहे संताची. संत कोणाचं बांधलेलं नाहीये. जो संत लाचार असतो तो संत नसतो. भक्तराज महाराजांना कधी लाचार पाहिलं तुम्ही? असलेले पैसे फेकून दिले त्याने असे पाण्यात. आमच्या कारमध्ये मला त्याने सांगितलं एकदा, आम्ही मुंबईला नेलं होतं एकदम 61च्या वेळेला. त्यावेळेला त्या यांना सांगितलं की पेट्रोल भरा माझ्या ह्याच्यात. मला सांगितलं तुम्ही वाटतं की अरे गाडीचा मालक मी आहे, तू थोडी आहे. ते गाडी ती द्यायची होती बरं. ते म्हणतात गाडीचा मालक मी आहे. आता हे कळायला आपल्याला बुद्धी पाहिजे की हे म्हणतायत काय. ते म्हणतात त्याला गाडी मी घेऊन दिलेली आहे, त्याला गाडीचा आशीर्वाद मी दिलेला आहे, माझ्यामुळे त्याला गाडी मिळालेली आहे. त्याच्यात पेट्रोल नाही टाकणार तो, माझ्या इच्छेने नाही तर कोणाच्या इच्छेने टाकेल. गाडी माझी आहे. मी त्याला सांगितलं की सोड गाडी, तर त्याला सोडून जावं लागलं. मी एकटा गाडी घेऊन जाईल तिथे मध्ये. ही ताकद आहे. तो श्रीमंत आहे म्हणून त्याचं बाबा त्याच्या श्रीमंतीने बाबा झेपले आणि बाबांचा शब्द खाली आलाय असं नाही. नाशिकलाच एक सद्गृहस्थ होते. बाबांनी एका मिनिटात त्यानं उडवून दिलं. 61च्या वेळची गोष्ट आहे. जो संत दुसऱ्यांच्या संपत्तीला, सत्तेला, विद्येला, मदाला हे करतो, झेपतो, भीतो आणि नम्र होतो, त्याला स्तुती करण्यासाठी, तो संतच नाही. कारण संताचा कोण आहे? संत आणि भगवंत एकच स्वरूप आहे. दासगणू महाराज सांगतात, गुळाची या गोडी प्रत कैसे करावे निराळे. भगवंताचं रूप आहे संत, हे या पृथ्वी तलावरती वावरणार. आणि भगवंत सगळ्याचा स्वामी आहे. राजराजेश्वर आमचे भक्तराज महाराज स्वामी होते. ते फक्त एका सद्गुरूचे दास होते, बाकी कोणी नाही. बाकी सगळे त्यांचे कितीही मोठा आहे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे म्हणून मी बोलत नाही. मला असं आठवलेलं आता बोललं तर वेळ जाईल म्हणून. असो, सांगायची गोष्ट म्हणजे हिरण्य आणि हिरण्याक्ष तिकडून धावत आले भगवंत. त्यांनी सनत कुमारांचे पाय पकडले. काय झालं भगवंता? हे कोण ठेवलं तू इथे? आम्हाला अडवतात. भगवंताने क्षमा मागितली. वस्तुतः कोण आहेत? भगवंताचा पुत्र आहे. भगवंताच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाच्या मानससृष्टीतून आलेले हे 4 पुत्र. आणि या 4 पुत्रांनी भगवंताच्या वरती कुरघोडी करावी. पण ही शक्ती आहे त्याची. भावबळे आकळे, येरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. हरीला त्याने करतळी आवळ्यासारखा घेतलेला. भगवंताने त्यांना क्षमा मागितली. आणि मग भगवंताला ते म्हणतात कोण? दोन्ही जय विजय की देवादिदेवा काहीतरी आम्हाला उशाप द्या. त्यांनी त्याला सांगितलं बरं. आणि त्याने मग तो उशाप ते सनक सनंदन काय देतात? भगवंता यांच्या उद्धारार्थ तुला द्यावं लागेल. भगवंत म्हणाला हो जाईल. आणि त्यांच्या उद्धारार्थ भगवंतांनी अवतार घेतलेले. त्यांनी ते 3 अवतार झाले त्यांचे. हिरण्य आणि हिरण्याक्ष हा पहिला अवतार. दुसरा रावण आणि कुंभकर्ण हा दुसरा अवतार. आणि तिसरा शिशुपाल, कंस, दंतवक्र हा तिसरा अवतार. या तिघांचंही वध किंवा उद्धार हा भगवंतांनी केला 3 अवतार घेऊन. वराह अवतारामध्ये 4 अवतार घेतले त्यांनी. वराह अवतारात भगवंत आले. त्यांनी काय केलं? त्यांनी हिरण्याक्षला मारलं. आणि हिरण्याक्षला मारल्यानंतर पृथ्वीला इथे ठेवलं. पृथ्वीला पाण्यावरती पृष्ठभागावरती ठेवल्यानंतर
राजर्षी मनु, स्वयंभू मनु. हे बा मनु हे नाव आहे ना, हे अनेक वेळा येणार. वैवस्वत मनु, चाक्षुष मनु, सत्यव्रत मनु, बली हा मनु आहे, हनुमंत हा मनु आहे एका मन्वंतराचा. तसाच हा कोण आहे? स्वयंभू मनु हा पहिला मनु आहे, स्वयंभू असलेला. तर याला त्याने विचारलं, देवा तर मी राज्य कुठे करू? असं कोणाला विचारलं? ब्रह्मदेवाला. पृथ्वीवरती मी राज्य कुठे करू? आणि मग त्याच्याकरता अयोध्या नावाची नगरी निर्माण झाली. अयोध्या मनुनिर्मित नगरी, हे लक्षात घ्या. या अयोध्येला मानस सरोवरातून गंगा आली, ती शरयू गंगा. आजही तुम्ही अयोध्येला जा, इतकी सुंदर आहे शरयू गंगा की काय सांगू तुम्हाला. तुडुंब शांत सुंदर. आणि त्या ठिकाणी दर्भांचं मोठं वन आहे, तिथे दर्भासनं मिळतात. आणि हा राजर्षी मनु हा रामचंद्रांचा पूर्वज आहे. ही मनुनगरी याच्यापासून निर्माण झाली, तिथून त्याचं राज्य. ही पहिली नगरी आहे, पृथ्वीवरची पहिली नगरी. ही राजधानी आहे कोणाची? राजर्षी मनूंची. पहा पुढे त्याने स्वयंभू मनूंची. आणि मग आपल्याला असं दिसेल की या सगळ्याच याच्यामध्ये त्या ब्रह्मदेवानी जी रचना केली त्या याच्यामध्ये ते म्हणतायत, ब्रह्मदेवानी आपल्या जगन प्रदेशातून कामासक्त असुर उत्पन्न केले आणि हे ब्रह्मदेवाच्या पाठी लागून त्याला छळायला लागले. तेव्हा बघा, आत्ता एक प्रश्न त्या छोट्याशा पोरीने विचारला की ब्रह्मदेवाला शाप दिला गेला. ब्रह्मदेव कामातूर झाला. ब्रह्मदेवाला भगवंताने सांगितलं, तुझं सध्याचं शरीर सोड. ब्रह्मदेवाने आपली काया सोडली आणि नवीन काया घेतली. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाचा पुन्हा उपयोग केला. मी जे तुम्हाला सांगितलंय की आपल्याला तसं शरीर सोडावं लागतं, तसं ब्रह्मदेवालाही शरीर सोडावं लागतं. ही जी काही आहे. आणि याच्यामुळे तो अपूज्य ठरला. त्याचं मंदिर नाही कुठे. ब्रह्मदेवाचं मंदिर फक्त 2 ठिकाणी आहे. तो जड होऊन पडला. नाशिक जवळ ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे, तो ब्रह्मदेवाच्या रूपाने आहे. त्या ब्रह्मगिरीमध्ये निवृत्तीनाथांची आणि कोणाची भेट झाली आहे? गहिनीनाथांची भेट झालेली आहे. त्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला हे 4 भावंड आई वडिलांबरोबर गेलेले असताना. आणि ब्रह्मदेवाचं एकच पुष्कर नावाचं ठिकाण आहे, तिथे ब्रह्मदेवाचं काय आहे? मंदिर आहे, एकच ठिकाण आहे. तिसरी ब्रह्मदेवाचं मोठं सरोवर आहे, ब्रह्मसरोवर. या जगामध्ये, या आपल्या भारतामध्ये 5 सरोवर पवित्र मानली गेलेली आहेत. त्यांची नावं तुम्हाला माहिती असावीत, नसतील तर मी सांगतो. एक आहे पुष्कर, एक आहे ब्रह्मसरोवर, हे ब्रह्मसरोवर कुरुक्षेत्राला आहे. एक आहे मानस सरोवर, एक आहे पंपा सरोवर आणि एक आहे नारायण सरोवर. अशी 5 सरोवर आहे. नारायण सरोवर जे आहे ते कुठे आहे? जो आपण असा ओखा म्हणून प्रदेश आहे, असं आपलं याचं सौराष्ट्राचं टोक, एक्स्ट्रीम एंड ऑफ द सौराष्ट्र. त्या ओख्यावरून कराचीची दिवे दिसतात, मध्ये समुद्र आहे. त्या टोकावरती नारायण सरोवर आहे. या नारायण सरोवरामध्ये आणि ऋषी सगळे स्नानाला येतात. आम्ही गेलो नारायण सरोवराला. काय डोंगरे महाराजांची दया सांगू तुम्हाला. एकादशी होती, नारायण सरोवरात आंघोळी केल्या. आता काहीही शक्यता नव्हती की खायला मिळेल की नाही. आणि घरून फक्त हे नेले होते, दाण्याचे लाडू नेले होते. आणि हे मग काही फारसं मिळेल. पण तिथे गेलो आणि माझ्या सद्गुरू मला डोंगरे महाराजांनी भागवत दिलं आहे. जिथे जिथे गेलो होते तिथे मी माझ्या सद्गुरूंनीच बद्रीनारायणाला जिथे सप्ताह केला तिथे गेलो आहे, जगन्नाथपुरीला केला तिथे गेलो आहे, मी रामेश्वरला केला तिथे गेलो आहे, द्वारकेला सप्ताह झाला आहे माझा, वृंदावनला सप्ताह झाला आहे, सगळीकडे सप्ताह कर. तर तिथे गेलो नारायण सरोवरच्या तिथे भर दुपार होते आणि मी तिथे अरे मग मी गुरु महाराजांना ते वंदन केलं, बसलो आणि त्यांना सांगितलं की मारे गुरु महाराज इन्होंने मुझे भागवत दिए. तर तुम्हाला सांगतो आम्हाला 6 जणांना मागून नेऊन सुंदर उसळ आणि ताक आणि बडी असा फराळ मिळाला. दुपारी 1:30 वाजता माझ्या डोळ्यात पाणी आलं की जिथे जातो तिथे तू माझा सांगाल अजिबात कुठल्या. आणि तुम्हाला सांगतो आम्ही गेलेलो होतो नारायण सरोवराला, मध्ये कुठे हॉटेल नाही, कुठे झाड नाही, झुडूप नाही, काही नाही. चाललो आम्ही आपल्या माळा याच्यासाठी. म्हणजे गाडी जर बिघडली असती आमची, माझा धाकटा भाऊ होता
त्या द्वारकेचा सप्ताह करून आम्ही त्याच्या घरी परतलो आणि तिकडे असं 5 सरोवर आहेत. पंपा सरोवर खाली दक्षिणेमध्ये, मानस सरोवर इकडे तिबेटचे तिथे आता तिकडल्या बाजूला आहे. मानस सरोवर हे तर सगळ्यात अत्यंत पवित्र उत्तम असं सरोवर म्हणजे मानस सरोवर आहे. याच्यातून सगळ्या गंगा वगैरे नद्या निघालेल्या आहेत. आणि हे जे आहे कुरुक्षेत्रातलं सरोवर आहे हे एकदा पहा. कुरुक्षेत्र हे याच्यापासून कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी आहे. कुरुक्षेत्र सुंदर ठिकाण आहे. आणि कुरुक्षेत्राला माझी भेट झाली किशोरजी व्यासांची. किशोरजी व्यासांच्या दर्शनाला आम्ही 2 जण. कुरुक्षेत्राला त्यांचं भागवत सुरू होतं त्या ठिकाणी. हे सांगण्याची गोष्ट, ब्रह्मदेवाने या ब्रह्मदेवाचं जे पूजन का होत नाही ते सांगितलं. ब्रह्मदेवाचं मंदिर कुठे आहे ते सांगितलं. ब्रह्मदेवाला आपण तेजोमय व्हावं अशी भावना झाली. त्यांनी आपल्या देहामधून 7 वेगवेगळे पितृगुण उत्पन्न केले. त्याच्यात ब्रह्मदेवाने तप, विद्या, योग आणि समाधी याने संपन्न असे ऋषीगण निर्माण केले. आणि नंतरच्या ब्रह्मदेवाच्या पासून अनेक प्रकारचे ऋषी निर्माण झाले. ऋषी शब्दाचा अर्थ काय हो? ऋषी म्हणजे काय? ऋषी शब्दामध्ये ऋत हा भाग आहे. आणि सत्याचे 2 प्रकार आहेत. ऋतम च सत्यम च अविद्या तपसोध्यजायत. तुमच्या संधीमध्ये एक मंत्र आहे. ऋत याचा अर्थ असा, ऋतेर्थ असा शब्द येतो. ऋत याचा अर्थ असा परमसत्य, परमार्थ सत्य, परमात्म सत्य, अल्टिमेट युनिव्हर्सल ट्रुथ. याचं जो दर्शन घेतो तो ऋषी. याचं दर्शन ज्याला होतं तो ऋषी. याचं दर्शन त्याला कसं होतं? तपाने. तपे विण दैवत, दिदल्या विण प्राप्त. कधी होत नाही. तपे विण दैवत पावत नाही. भक्तराज महाराजांनी पूर्वजन्मी तप केलं, याही जन्मी तप केलं, त्यांना सद्गुरु दैवत प्राप्त झालं. सद्गुरुनाथांनी आपल्या तप केलं, सद्गुरु पद त्यांना प्राप्त झालं. आपल्याला काय प्राप्त होणार आहे म्हणून म्हणतं की हे करावं लागतं, हे होत नसतं. हे करावं लागतं, तप करावं लागतं, तप होत नसतं. संसार होत असतो. मी माझे पुन्हा शब्द मी म्हणेन, तप करावं लागतं. आणि त्याच्याकरता 2 गोष्टी आहेत. मी बघा, आपण बुद्धीने स्वतंत्र एक लहानसं बेसिकल थॉट तुम्ही समजून घ्यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. फंडामेंटल तुम्हाला संपूर्ण इच्छा स्वातंत्र्य आहे का? नाही. तुम्ही मर्यादित इच्छा स्वातंत्र्याचे व्यक्ती आहात. 2 प्रकारचे, ॲब्सोल्यूट लिबर्टी आणि लिमिटेड लिबर्टी असे 2 शब्द आहेत. एक मर्यादित स्वातंत्र्य आहे आणि अमर्याद स्वातंत्र्य. मी जे म्हणेन ते होईल हे फक्त भक्तराज महाराज करू शकतात. तुम्ही करू शकाल, पण तुम्हाला भक्तराजांनी आपल्यासारखं केलं पाहिजे. आपणा करीत सारिखे करीती तेव्हा नाही काळ वेळ तयाला. अनंतानंद साईशांनी भक्तराजांना आपल्यासारखं केलं आणि मग भक्तराज स्वामी झालेले. आणि जोपर्यंत ते स्वामी नव्हते तोपर्यंत ते दयेच्या सागरनाथा, बुद्धीच्या दाता, शांतीच्या बुद्धीच्या दाता, दयेच्या सागरनाथा. शेवटचं कडवं काय सांगतं? शेवटचं कडवं वाचा फक्त. दीनदास या मार्ग नौकले, माझे रंगले, शांती द्या हृदया रक्षी हो आता, शांती द्या हृदया. दयेच्या सागरनाथा, बुद्धीच्या दाता, शांती द्या हृदया. अशी ते म्हणतायत पाऊलं नित्याची. कुठे पडतंय माझं? वाचा बोले
बोल असत्याची, आड मार्गी हे पाऊल, ही रीती, ही आपली रीत आहे सगळ्यांची. या रीतीला पार करून बाबा पुढे गेले आणि इतके पुढे गेले की ते बोलतील तो परमार्थ आहे, ते बोलतील परमार्थ, अशी त्याची स्थिती. मग त्यांच्या मुखातून ज्या वेळेला ते बोलतील तो परमार्थ केव्हा होत असतो, ते ऋषी होतात, त्या अवस्थेत जातात, त्या सत्याला स्पर्श करतात, ते सत्य स्वरूप जगायला लागतात आणि मग मुखातून जे काढतील ते होतं. आम्ही म्हणू असं होईल, तिथे काहीही नसताना होईल. ही ताक आणि तपाने मिळते. पहा पुढे ते म्हणतायत की आणि मग आपल्याला असं दिसेल यांना, या दाम्पत्याला एक मुलगी झाली. कोणाला? शतरूपा आणि स्वयंभुव म्हणून. आता हे यांचं नाव विसरू नका, हे आपले आईबाप आहेत, आदी आईबाप आपले. यांच्या मुलीचं नाव देवहूती. बघा. आणि मग ही द्यायची कोणाला? नेहमी आता लक्षात ठेव, मुलगी झाली की आईबापांना जी चिंता पडते की मुलीचं चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं, मुलीचा वंश वाढावा आणि मग आमचाही वंशाचा ते विस्तार करावा. मुलगी ही दिवा हे असते, दोन वंशांना दिवा उजेड देणारी, पितृवंश आणि मातृवंश आणि पतिवंश, अशी मुलगी ही दीपिका आहे याची. त्याच्यामुळे आता ह्या तिला देऊ कोणाला? ब्रह्मदेवाने सांगितलं की माझ्या छायेपासून कर्दम नावाचे मुनी निर्माण झालेले, आणि हे कर्दम नावाचे मुनी याच्यामध्ये हिमालयामध्ये तप करतायत, त्यांना जाऊन तू आपली मुलगी अर्पण कर. आणि कर्दम मुनींच्या स्वप्नामध्ये आले ब्रह्मदेव, त्यांनी सांगितलं की उद्या या पृथ्वीचा जो राजा आहे स्वयंभू म्हणू, तो त्याची बायको आणि त्याची कन्या घेऊन येईल. तू त्या कन्येला स्वीकार कर, माझी तुला आज्ञा आहे. तुमच्यापासून अनंत प्रकारचा ऋषींचा वंश विस्तारणार आहे या दाम्पत्यापासून. हे कसं झालं? विठ्ठलपंत आले आळंदीला आणि विठ्ठलपंतांच्या चित्तातही संसार करायची गोष्ट नव्हती. विठ्ठलपंतांच्या सासऱ्यांना रुक्मिणी मातेच्या वडिलांना विठ्ठल येतो स्वप्नामध्ये पांडुरंग, आणि हा आलेला जो ब्राह्मण आहे याला आपली रुक्मिणी दे. आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचं लग्न होतं. पोटी येणार असतात ज्ञानदेव, निवृत्ती, असं जास्त झालं. सांगायची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी सोन्याच्या रथामध्ये बसून आपल्या सुंदर ही जी मुलगी आहे ती काय तिचं नाव देवहूती, तिला घेऊन कर्दम मुनींच्या आश्रमामध्ये आले. कर्दम मुनींची पर्णशाळा आहे, आश्रमामध्ये यज्ञशाळेजवळ ते बसलेले आहेत. एखादा राखेने झाकलेला निखारा असावा तसे कर्दम मुनी दिसत आहेत. त्यांच्यामधले कुठल्याही प्रकारचं हे बघा, ते मुनी आहेत खऱ्या अर्थाने. मुनींनी सगळ्या प्रकारच्या भोगांचा त्याग केलेला असतो, असे ते मुनी आहेत. सगळ्या शांत दांत वृत्ती झालेले असतात, असे ते मुनी आहेत. आणि ते आल्यानंतर त्यांनी यांना म्हटलं की भगवान ह्याने मुनिवर्य, माझी इच्छा आहे की तुम्हाला कन्या द्यावी. त्याने सांगितले की ठीक आहे, परमेश्वराची इच्छा आहे की मी तुमच्या पोरीशी लग्न करावं, माझी वगैरे इच्छा नाही सांगितली. ब्रह्मदेवाची अशी इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे की तुमच्या पोरीशी मिळलं, पण माझी एक अट आहे, आम्हाला मुलगा झाल्याबरोबर मी संन्यास घेईन, मुलगा मोठा होण्याची सुद्धा वाट पाहणार नाही, आणि माझ्या पूर्ण सेवेने संतुष्ट झाल्याशिवाय मी तिला दाम्पत्य सुख देणार नाही. जे म्हणाल ते मान्य झालं आणि सुरू झालं त्यांचं लग्न झालं. लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते नीट. स्वयंभुव मनू आणि राजा आपली शतरूपा यांनी मुलीच्या लग्नात जे दिलं तेच आजही आपण देतोय. आजही त्यांनी अंथरूण पांघरून दिलं, याची शकुनाची भांडी दिली, संसाराची मंगळसूत्र, जे जे त्यांनी केलं तेच आपण करतो. मी तुम्हाला सांगतो काय आहे, वैदिक विवाहामध्ये परंपरा इतकी प्राचीन आहे. तुम्ही 21व्या शतकात जा की 22व्या शतकात जा, आणि फॉर्म बदलले फक्त देण्याचे, पण देतायत काय? तिला वस्त्र दिली, तिला प्रावरण दिली, तिला अंथरूण दिलं, पांघरून दिलं, पलंग दिला. हे जे सगळे जे काही देण्याच्या म्हणून लग्नातल्या वस्तू आहेत त्याची तुम्ही यादी वाचा, म्हणजे तुम्हाला दिसेल की आज तुम्ही त्याच्यापेक्षा काहीही वेगळं करत नाही. आपल्या पोरीचं लग्न ठरलं की तिला बरोबर आपल्याकडून जेवढं द्यायचं आहे, जेणेकरून म्हणजे जणू कर्दमाजवळ काहीच नव्हतं, कर्दमाने सगळं घेतलं. आणि लक्षात ठेवा की 1000 वर्ष झाली कर्दमाचं त्याच्या बायकोशी बोलणं नाही.
कर्दम मुनी आपल्या तपश्चर्येमध्ये बायको त्यांची सेवा करतात. आपल्या याच्यामध्ये 1000 तरी डायव्हर्स झाले असते एवढ्या काळात. याच्यामध्ये केलं कशाला लग्न? माझ्याशी ठुंकून बोलायचं नव्हतं तर लग्न केलं झाले असते की नाही. पण अशाच प्रकारची एक भामती नावाची स्त्री होती, दिव्य स्त्री होऊन गेली आमच्या इथले लोक. आणि त्या भामतीचे हे होते जयदेव नावाचे तिचे यजमान होते. तिने त्यांचं लग्न झालं. तर त्यांनी जे ब्रह्मसूत्रावरती किंवा भगवत याच्यावरती गीतेवरती टीका लिहायला सुरुवात केली. वर्ष गेली, त्यांना आठवणच नाही आपलं लग्न झालं. रोज त्यांना ताट मिळायचं वेळेवर आणि रोज संध्याकाळ झाली की दिवा लावला जायचा त्याच्या खोलीत आणि ते आपले ध्यान, आपलं पूजा आणि आपला अभ्यास आणि आपलं लेखन त्यांना स्मरणच नाही. एक दिवशी एक बाई त्यांच्या त्या देवघरातला, त्यांच्या त्या अभ्यासघरातला दिवा लावायला आली. समईच्या उजेडात तिचं चेहऱ्यावरती उजेड पडला. तर तिने विचारलं की देवी तू कोण आहेस? तर तिने सांगितलं की नाथ मी तुमची पत्नी आहे. हे शक्य नाही असं म्हणाल, पण असं झालेलं आहे. पण ते म्हणाले की मग त्याला एकदम त्यांना वाईट वाटलं. ते म्हणाले की अगं मला क्षमा कर, की तुझी इतके तू काय नाही म्हणाले, तुम्ही तुमच्या ज्ञानसाधनेमध्ये तपामध्ये होते, तुमच्या तपाला मी विघ्न येईल असं कधीही तुम्हाला जाणवूच दिलं नाही. ते म्हणाले मी माझ्या टीकेचं नाव आता भामती टीका असं ठेवतो. आणि त्याने तिला आजरामर केलं. देवहूती आणि कर्दम मुनींचा असा संसार झाला. 1000 वर्षानंतर त्या देवहूतीला कर्दम मुनी म्हणतात. ती म्हणाली त्यांना तुम्हाला आठवतं का आपलं लग्न झालंय? तर ती म्हणाली आठवत. आणि मग तुम्हाला हे आठवतं का की तुम्ही मला वचन दिलं होतं की एक मुलगा झाल्यानंतर तुम्ही संन्यास घ्याल, तर मला अजून संसार सुख नावाची काय वस्तू आहे हे माहीतच नाही. आता लक्षात घ्या, त्यांच्या आश्रमासमोर एक बिंदू सरोवर नावाचं सुंदर सरोवर होते. कर्दम मुनी इतके तेजस संपन्न आणि तपोमय होते. त्याने सांगितलं, आणि ती बिचारी कळाहीन होऊन गेलेली होती. राजाची मुलगी राजकन्या, त्या दोघांनी त्या सरोवरामध्ये स्नान केलं. त्या दोघांना स्नान घालायला सगळी तीर्थ आली, देवस्त्रिया आल्या आणि दिव्य अशा प्रकारचे त्यांचे कांतिमान सोन्याचे देह झाले. लाख 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 असं वाटायचं की हे नववधू आणि नववर आहेत की काय, का आज यांचं लग्न आहे की काय. अशा कांतीने झळझळणारी अशी त्यांची कांती झाली. पूर्ण तारुण्ययुक्त दोघेही जण दिव्य कांतीने युक्त. आणि तिला म्हणाला की चल प्रिये, आपण हिंडायला जाऊ. आणि त्यांनी स्वतःच्या शक्तीने असं विमान तयार केलं की तसं विमान आजही नाही. हे मी तुम्हाला अगदी पूर्णपणे सांगतो, आजही तसं विमान आहे. भागवतामध्ये त्या विमानाचे वर्णन आहे. त्या विमानाचं वर्णन असं मी तुम्हाला जर हे सांगितलं, हे बघ बिंदू सरोवरामध्ये त्यांनी स्नान केलं आणि अत्यंत सुंदर आणि दिव्य असं विमान तयार केलं. त्या विमानांमध्ये सर्व ऋतूंमध्ये सुखदायक अशा रंगबेरंगी पुष्पमालांनी आणि रेशमी वस्त्रांनी नटलेले सभागृह, नटलेलं मंचक, शयनमंचक आणि सरोवर, पक्षी असे सगळे होते. सर्व ऋतूंमध्ये सुखद असं असणारं तिथलं हे होतं. मग विहार होतं, शयनगृह होतं, विश्रामस्थान होतं, अंगण होतं, चौक होतं. आणि त्या बिंदू सरोवरामध्ये त्या विमानाला यांत्रिक नव्हता. त्या विमानाला सुंदरसे 2 हंस होते आणि त्याच्यात ते फक्त 2 जण बसले. आणि मानस सरोवरावरती आजही आपल्या इथल्या पोरींचं लग्न झालं की रिझर्वेशन तयार असतं. कुठे चालले? कोणी म्हणतात उटीला, तर कोणी म्हणतात दक्षिणेत, तर कोणी म्हणतात उत्तरेत. ही प्रथा आजची आहे का? मी काय सांगतो तुम्हाला, काहीही नवीन नाहीये. आजही नववधू आणि नववर आपले जे असतात ते लग्न लागले की पहिल्यांदा काय करतात, आम्ही हनीमूनला जातो असं आज सांगतात. परंतु ते जातात पर्यटनाला, हिंडायला, फिरायला, आनंद करायला. असं सर्वात पहिल्यांदा जर का काही झालं असेल तर त्यांनी काय केलं, त्या विमानाने 7 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा केली वर्षानुवर्ष. आणि इतकं करून ते परत आल्यानंतर तो म्हणाला की मी आता हे संन्यास घेतो. म्हणजे तेव्हा तुम्ही वचन मोडू नका. तुम्ही आम्हाला एक मुलगा झाल्यानंतर, आणि काय व्हावं, 9 मुली झाल्या.
रामकृष्ण हरी. 9 मुली झाल्या, मुलाचा पत्ता नाही. पण ती बाई जिद्दीची. तुम्ही मला वचन दिलं मुलगा झाल्यावर संन्यास घाल. या मुलीचे लग्न कोण करणार? तुम्हाला थांबलं पाहिजे घरी. आणि तिने आपल्या नवऱ्याला घरी थांबवलं आणि या 9ही मुली 9 ऋषींना दिल्या. ते एकाहून एक ऋषी आहेत आणि त्या मुली सुद्धा एकाहून एक श्रेष्ठ आहे. हे बघा, हे जे काही मी, माझी बायको, माझा मुलगा, हे जे काही त्रिकोणात्मक कुटुंब पद्धती आहे ना, ही दरिद्री आपल्या जीवनात आलेली आहे. आमच्या इथले लोक जे होते ना, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम असे लोक होते पूर्वीचे. कुणाला दशपुत्र, कुणाला अष्टपुत्र, कुणाला सप्तपुत्र. हे आडनाव उगीच पडली का? यांचं नाव काय? दशपुत्रे 10 पोर. यांचं आडनाव काय? सप्तपुत्रे 7 पोर, अष्टपुत्रे. उगीच थोडी आडनाव पडली. असं सगळं घरदार पोराबाळांनी भरलेले. आणि आमच्या महाभारतामध्ये 100 पोरं गंधारीला. हेच मी, माझा एक मुलगा ना एक मुलगी ना. आता आम्ही चान्स नाही घेत. हा मूर्खपणा, दरिद्रीपणा हा आपल्या भाळी आलाय, आपल्या भाळी आलाय. सगळ्या प्रकारचं आपल्याला दैन्य. आमची मातृभूमीमध्ये काहीही दैन्य नव्हतं. दया दुधाचे पाठ वाहत होते या मातृभूमीमध्ये. ही सुवर्णभूमी आहे, खरी गोष्ट आहे, समृद्ध भूमी आहे. उगीच नाही या माझ्या मातृभूमीचे लचके तोडायला या ठिकाणी इंग्रज आले, अफगाण आले, तुर्कस्थानातले लोक आले, मोंगल आले, डच आले, फ्रेंच आले. सगळ्यांनी माझ्या मातृभूमीला लुटलंय. लुटायला कुठे जातो? एक तर मी बुभुक्षित आहे आणि तुझ्याजवळ भरलेलं धान्य आहे, म्हणजे मी तुझ्याकडे चोरी करायला येतो ना. माझ्या इथे काय आलं चोरी करायला बाहेरच्या देशातले लोक. ही सुवर्णभूमी होती. सुजलाम सुफलाम मलयज सर्व सुखांनी समृद्ध असलेली माझी मातृभूमी आहे. आणि या सगळ्या लचके तोडायला हे बाहेरची गिधाडं आली आज. आणि आज वेगळं मायावी रूप घेऊन आजही येत आहेत. इकडून अमेरिका आहे आणि इकडून वरतून चायना आहे. विवेकानंदाने म्हटलं तर हा चायना जोपर्यंत जागा नाहीये तोपर्यंत तुम्ही याला ओळखून राहा. हा ड्रॅगन आहे, हा उतरेल खाली. आणि हिंदी चिनी भाईची आपण दुर्दशा भोगली तरी अजून आपण चायनाच्या प्रेमात आहोत. फक्त आपल्याला राखणारी एक मोठी शक्ती आहे म्हणून आपली संस्कृती टिकून आहे. तात्पर्य हे कर्दमनी देवहूतींचा विहार झाला. तिला जी 9 फेऱ्या झाल्या आपल्याला दिसेल त्यांची नावं आहे. ते मी सांगतोय, ते म्हणतायत बघा, हा त्यांनी काय हे केलं बघा. ते म्हणतात कर्दमानी विदुरा, मैत्री आणि विदुरांचा संवाद चाललेला आहे. भगवंताच्या या पादपद्मांचा आश्रय करील त्याला कोणत्या वस्तू दुर्लभ आहे. हे सगळं केल्यानंतर त्याला 9 कन्यांना त्यांनी जन्म दिला. त्या कन्या त्यांनी 9 ऋषींना दिल्या. ते म्हणतायत बघा देवहूतीचं. आणि त्याच्यानंतर त्यांना पुत्र प्राप्ती झाली. मैत्रेय मुनी सांगतायत देवहूतीने आराधना केली पुरुषोत्तमाची. त्या मुनींचा वंश आपण नंतर पोहा कर्दम मुनींचा कपिल मुनींचं आगमन कसं झालं ते पाहिजे. देवहूतीने पुरुषोत्तमाची आराधना, पुरुषोत्तमाची आराधना करून त्यांनी व्रत केलं आणि त्या कर्दम मुनींच्या वीर्याचा आश्रय घेऊन देवहूतीच्या गर्भातून भगवान कपिल जन्माला आले. गंधर्वगण गायला लागले आणि या मंगल समयी आपल्याला दिसेल बरीचशी आदी मुनींसह ब्रह्मदेव तिथे आले. आणि ब्रह्मदेव म्हणाले, प्रिय कर्दमा, तुझा हा पुत्र पृथ्वीची सेवा करेल. हा भगवंताचा अंशावतार आहे. तुझ्या पुढे साक्षात श्रीहरी आलेला आहे. तो ज्ञान विज्ञानद्वारा कर्मवासनांच्या मुळाचं छेदन करील. कर्दम मुनींनी आपल्या मुली त्यांची नावं ऐका आणि त्यांच्या जावयांची नावं ऐका. कर्दम मुनींनी आपल्या हे जे आहेत त्या मुलाचं नाव ठेवलं कपिल, ज्यांनी सांख्यशास्त्राचं प्रवर्तक जे ठरलं कपिल मुनी. आणि मुली कुणाला दिल्या? हे बा, त्यांनी दिली कला नावाची मुलगी मरीची नावाच्या ऋषींना दिली. हे सगळे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. अत्री नावाच्या मुनींना अनसूया नावाची मुलगी दिली, ज्यांच्या पोटी दत्तात्रेय आले. त्याच्यानंतर अंगिरस नावाच्या याला त्याची श्रद्धा नावाची मुलगी दिली. पुलस त्याला हविर्भू दिली, पुलहाला गती दिली, क्रतुला क्रिया दिली, भृगूला ख्याती दिली, वसिष्ठांना अरुंधती दिली. आणि अथर्वाला, अथर्व म्हणजे ज्यांचं आपण अथर्वशीर्ष म्हणतो, त्या अथर्व मुनी त्यांना शांती नावाची कन्या दिली. अशा 9 ऋषींना 9 कन्यांना दिलं. हे सगळे जगदविख्यात ज्ञानीपुरुष आहे.
ज्यांचं आपण वंदन करत असतो आणि जे आपले गोत्र पुरुष आहेत मुळामध्ये. पुढे कर्दम मुनीने श्रीहरीला नमस्कार केला आणि नंतर त्यांना त्या श्रीहरीने देवहूतीला म्हणजेच मग कपिल मुनी आल्याबरोबर त्यांनी संन्यास घेतला. कोणी? कर्दम मुनी. आणि घरामध्ये कोण आहे आता? फक्त आई आणि मुलगा कपिल मुनी आणि त्याची आई देवहूती. आता भागवतामधला हा गोड संवाद आहे. आईला मुलगा उपदेश करतोय. कपिल मुनींनी आईला उपदेश केलेला आहे. त्या उपदेशाचा आपण सार ऐकूया. त्यांनी सांगितलेलं आहे, शौनक सांगतायत सूतांना, अजन्मा भगवान लोकांना आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी कपिल भगवंताच्या रूपाने आले. कपिलाची कीर्ती ऐकून माझं पुरेसं समाधान नाही. ते म्हणताय, हे सांगतायत, आईने त्यांना विचारलं. आईला एक दिवशी एकदम हृदयातून दाटून आलं. तिला लक्षात आलं की मी भगवंताला बोलावलं होतं, भगवंत माझ्या पोटी आले. तिने आपल्या मुलाला वंदन केलं. पाठ्यावरती मुलगा बसलेला आहे आणि आईला सांगतोय, आई मी तुझ्याकरता तुला योग ज्ञान देतो. आणि माते, मनुष्याच्या अत्यंत कल्याणाचं मुख्य साधन अध्यात्मयोग आहे. अध्यात्मयोगाने दुःखाची निवृत्ती होते. मी आणि माझं यापासून उत्पन्न होणाऱ्या कामक्रोधादी विकारापासून मन मुक्त झालं की सुखदुःखांपासून मुक्त होऊन साम्यावस्थेपर्यंत पोचतं. जे लोक शांत, साधू आणि कोणाची शत्रुत्वाने न वागणारे, सरळ स्वभावाचे असतात आणि माझ्याशी अनन्य भावाने दृढ भक्ती करणारे असतात, माझ्या कथांचं श्रवण करून स्थिरचित्त असतात, त्यांना मी माझ्या स्वरूपात मिळवतो. हे त्याने सांगितलं. हे काय लक्षात ठेवा, भागवत श्रवण किंवा भक्तराजात किंवा आपल्या सद्गुरूंचं अनुसंधान हे त्याच्या स्वरूपात मिळण्याचं साधन आहे. हे कदापि विसरू नका. पहा पुढे दुसरं त्यांचं देवहूती विचारते, भगवान भक्तीचं स्वरूप कसं आहे? माझ्यासारख्या अबलेला अशी भक्ती योग्य आहे की जिच्या योगाने तत्वज्ञान होऊन प्राप्ती होईल. कपिलाच्या अंतःकरणामध्ये आईबद्दल प्रेम उत्पन्न झालं. माते, मी तुला सांख्यशास्त्र सांगतो. माते, ज्याचं चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिर होऊन वेदविहित कर्मांमध्ये लागतं आणि श्रीहरीकडे स्वाभाविक त्याची प्रवृत्ती होते, ती अहेतुक भक्ती मोक्षाहून श्रेष्ठ आहे. तुम्ही आपल्या डायरीमध्ये हा शब्द लिहून घ्या, अहेतुक भक्ती. हा भागवताचा सारांश आहे. भगवंताची चरणसेवा करणारे, त्याच्या लीलांची प्रेमपूर्वक चर्चा करणारे लोक भगवंताच्या सायुज्य मुक्तीची प्राप्ती करून घेतात. भगवंताच्या मुक्ती किती आहे? सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, अशा चतुर्मुक्ती आहे. या चतुर्मुक्तीमधली सर्वश्रेष्ठ मुक्ती कोणती आहे? सायुज्यता. या सायुज्यतेच्या पदवीला पोचायसाठी भगवंताचं नामस्मरण आणि संकीर्तन आणि त्याचं लीला गुणानुवाद घ्या. ते म्हणते, माझ्या मनोहर रूपावरती ज्याचं मन स्थिर होतं त्याला परमपदाची प्राप्ती होते. ज्या भक्तांना मीच प्रिय, आत्मा, पुत्र, मित्र, गुरु आणि इष्टदेव आहे हे अनुभवाला येतं, ते भक्तजन मी वैकुंठाला नेतो. परमात्मा माझ्याशी किती नात्यांनी संबद्ध आहे. भगवंताला 9व्या अध्यायात सांगतात, गतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत. इतक्या सगळ्या नात्यांनी मी परमेश्वराशी जोडलेले. माझी गती परमात्मा आहे. माझा भरता म्हणजे स्वामी परमात्मा आहे. गतिर माझा प्रभू परमात्मा आहे. माझा स्वामी परमात्मा आहे. माझा सखा परमात्मा आहे. माझी माता परमात्मा आहे. माझा पिता परमात्मा आहे. माझा सुहृद परमात्मा आहे. माझा बंधू परमात्मा आहे. याच्यापेक्षा नातं नाही मोठं कोणतं. इतक्या आनंद नात्यांनी मी भगवंताशी जोडलेलं आहे. आणि त्या भगवंताच्या वक्तव्य म्हणून तुकाराम महाराज अगदी कळवळून विचारतात, का रे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगाची एकलाची, बाळा दुग्ध केले कोणीच रे उत्पत्ती, दुग्धाची उत्पत्ती. अरे तुझ्या जन्माच्या आधी तुझ्या पोषणाची व्यवस्था मी करतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चित्रपीठ. मी अन्न तू खातोस आणि पचवतो मी. तुम्ही अन्न पचवू शकत नाही, पचवणारा बा. मी रात्री झोपतो, उठवतो तो, नाही तर मी झोपलो की झोपलोच, चिरंजीव झोप. एक गोष्ट अशी नाही की जी परमात्म्यापासून माझी होऊ शकत असते आणि तो परमात्मा मला बोधित करत असतो, माझ्याशी बोलतो. अनंत भाषांनी परमात्मा बोलतो.
परमात्मा सूर्याच्या भाषेत माझ्याशी बोलतो, चंद्राच्या भाषेत माझ्याशी बोलतो, आकाशाच्या भाषेत बोलतो, सागराच्या भाषेत बोलतो, फुलांच्या भाषेत परमात्मा माझ्याशी बोलतो, झाडाच्या भाषेत बोलतो, सावलीच्या भाषेत बोलतो. अनंत भाषेने मला त्याची भाषा ऐकू आली पाहिजे. पाखरांच्या भाषेत बोलतो, त्याची भाषा मला कळली पाहिजे. परमात्मा असा सर्वदूर ओतप्रोत भरलेला असतो, त्याची भाषा, त्याच्याशी संवाद मला करता आला पाहिजे. माझा परमात्मा नुसतं कोनाड्यात बसलेला एक फोटो नाही, हे नेहमी लक्षात घ्या. आणि अधिक काय सांगू, तुम्हाला खोटे वाटेल, पण तुमच्यात मी परमात्मा पाहतो. मी तुम्हाला वंदन करतो, हृदयापासून वंदन करतो, उपचार म्हणून नाही. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहे. त्याला तुम्ही रामदास स्वामींनी राम राम असे 2 शब्द नमस्काराकरता आमच्यामध्ये व्यवहारात आणले. इथल्या रामाला इथला राम वंदन करतो, राम राम असं ज्या वेळेला मी म्हणतोय त्यावेळेला माझा आत्माराम आहे, तुझाही आत्माराम आहे. या रामाला तो राम वंदन करतोय, देहाला वंदन नाही आहे, हे लक्षात घ्या. तर या सगळ्यांची जी रहस्य गोष्टी असतात ती आपल्याला नीटपणे उमजल्या पाहिजे, ते उमजून आपण आचरल्या पाहिजे. पहा पुढे आपल्याला असं दिसेल की आईला त्याने व्यवस्थितरित्या छान उपदेश केला. आई धन्य, आईला समाधी लावून दिली. आणि मग काय झालं, आईने त्याला वंदन केलं भगवंताला, आणि आईला त्याने गती दिली. बिंदू सरोवर हे सौराष्ट्रामध्ये मातृगया नावाचं एक ठिकाण आहे, सौराष्ट्रात मातृतीर्थ. त्या ठिकाणी कपिल मुनींच्या आईने देह सोडलेला आहे. तिथे आजही जो आपल्या आईचं एकदा श्राद्ध करतो त्याला पुन्हा कधीही आईचं श्राद्ध करावं लागत नाही. आईचं फक्त. बद्रीनारायणाला असं एक स्थान आहे की जिथे आपल्यालाच आपण आपलं श्राद्ध करून घेऊ शकतो, अप्रश्न जिवंतपणे. म्हणजे मेल्यानंतर आपलं श्राद्ध कोणाला करून घेण्याचे परमपूजनीय गोळवलकर गुरुजींनी आपलं श्राद्ध तिथे करून घेतलं होतं. सांगायची गोष्ट. आणि कपिल मुनी तिथून निघाले. कपिल मुनी तिथून निघाले आणि कुठे गेले, जिथे गंगा सागराला मिळते. गंगा सागर कुठेही कलकत्त्याजवळ, जिथे गंगा सागराला मिळते आहे, बंगालच्या उपसागरामध्ये गंगा जाऊन मिळाली आहे, त्या ठिकाणी कपिल मुनींचा आश्रम आहे. कपिल मुनी आजही आहे आश्रमामध्येच, तिथे दिव्य आश्रम. त्याचे गंगासागराची यात्रा संक्रांतीच्या वेळेला होत असते. अनेक तीर्थ वारंवार गंगासागर एक असं प्रकारचं त्याचं विज्ञापनामध्ये लिहिलेलं असतं. अजून मी गंगासागराला गेलो नाही, मी जगन्नाथपुरीला गेलो पण गंगासागराला गेलो नाही. असो, म्हणून तिथल्याबद्दल मी बोलायला पात्र नाही. पहा पुढे तत्वांचं, नंतर कपिल भगवंतांनी तत्वांचं लक्षण सांगितलं, प्रकृती पुरुषांच्या वेदिकाने मोक्षाची प्राप्ती कशी होतं ते सांगितलं, आणि मग आपल्या आणि अष्टांग विधी सांगितलं. या अष्टांग विधीमध्ये त्यांनी लहानशा काही गोष्टी सांगितल्या, त्या तुम्हाला ऐकून दाखवतो. त्या मोलाच्या आहेत, त्याच्यातलं जे तुमच्या हृदयात टिकेल तेवढं ठेवा. मात्र त्या गोष्टी अत्यंत मोलाच्या आहेत. ते काय म्हणते, एक गोष्ट त्याने सांगितली, शांत रीतीने एका शास्त्रविहित कर्म करा. याचा अर्थ काय, आपण कर्म करतो ना त्याच्यामध्ये मला आवडेल तसं, मला जमेल तसं, मला पटेल तसं करतो, हे बरोबर नाही. कर्मशास्त्र विहित केलं पाहिजे. अमुक एक प्रकारचं शास्त्र आहे, अमुक एक प्रकारची रीत आहे, त्या रीतीचं आपण अनुसंधान पाळत नाही. आणि मग कर्माची फळ मात्र आपल्याला उत्कृष्ट पाहिजे. कर्माची फळ मात्र मी उत्कृष्टरित्या अपेक्षा करतो, कर्म मात्र मग तर नेटक करत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला कर्म फळत नाही. बरं, पुढे प्रारब्धानुसार मिळेल त्यात संतुष्ट राहावं, ही आपल्याला जमत नाही गोष्ट. आपल्याला असं वाटतं की मी काहीतरी आड मार्गाने जाऊन डॉक्टरचं तिकीट घेऊन मी एका दिवसामध्ये लक्षाधीश, कोट्याधीश, करोडपती, रोडपती वगैरे वगैरे काय काय शब्द माझ्या डोक्यात बसवले आहेत देवानी, ते सगळे असं नाही आहे. इतकं लहानसं हे गोड पद आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे.
सर्व आहे आवडीने भावे हरी नाम घेसी आवडी नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद पती लक्ष्मीचा जाणत असे पती लक्ष्मी जाणत असे आवडीने भावे हरी नाम घेसी सकळ जीवांचा करी जो सांभाळ सकळ जीवांचा करी जो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही तुझ मोकलील ऐसे नाही ऐसे नाही आवडीने भावे हरी नाम घेसी जैसी स्थिती आहे तैशा परी आहे जैसी स्थिती आहे तैशा परी आहे कौतुक तू पाहे संचिताचे कौतुक तू पाहे संचिताचे संचिताचे आवडीने भावे हरी नाम घेसी एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेच्याचा नाश आहे हरी कृपेच्याचा नाश आहे नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता क्या विश्वास ठेवा कुठेतरी विश्वास ठेवा सकळ जीवांचा करी जो सांभाळ तो तुझं मोकळील ऐसे नाही ही हा दृढ विश्वास माझ्या चित्तामध्ये पाहिजे ज्या नारायणाने मला आजपर्यंत अन्न वस्त्र आणि सगळं देऊन मानाने जगवलंय तो नारायण मला उद्या उपाशी ठेवणार नाही हा शुद्ध धारणा पाहिजे आपला परमविश्वास नाही आपल्या भगवंतावरती आणि याच्यासाठी सांगतायत जे मला प्रारब्धाने दिलेलं आहे त्याच्यात मी संतुष्ट आहे हा लोभ मला पापाला प्रवृत्त करतो हा लोभ मला आजच्या भाषेत बोलायचं म्हणजे नंबर 2चं पैसा घ्यायला लावतो खोटं नाटक बोलायला लावतो खोटं नाटक करायला लावतो श्री सूक्तामध्ये सांगितलेलं आहे ते कधीही विसरू नका श्री सूक्तामध्ये हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णरजतस्रजाम चंद्राम हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो माव आमाव याच्यामध्ये सांगतात अलक्ष्मीर्मे नश्यताम त्वाम ऋणोमी ही जी 2 नंबरनी माझ्या घरात आलेली लक्ष्मी आहे ही अलक्ष्मी आहे लक्ष्मी नाही बाबांनी मला एकदा सांगितलंय बागेत 4 प्रकारच्या लक्ष्मी आहेत शुद्ध लक्ष्मी जयलक्ष्मी विजयलक्ष्मी सिद्धलक्ष्मी मोक्षलक्ष्मी हा मोक्ष मी मोक्षलक्ष्मीचा माझ्या आरतीत मी त्यांना हा मोक्षलक्ष्मी शब्द घातलेला आहे आठवतं का तुम्हाला स्तवन मंदिरीच्या आरतीमध्ये मोक्षलक्ष्मी असा शब्द घातलाय मी हा शब्द बाबांच्या मुखातला शब्द आहे मी मोक्षलक्ष्मीचा पती आहे असं बाबा म्हणाले मी भक्तांना मोक्ष देईन माझ्या मुखाने ही ताकद होती त्याची सांगायचं तात्पर्य हे
की अलक्ष्मीर मे नश्यताम त्वाम ऋणोमी, माझ्या घरामध्ये अलक्ष्मी यायला नको. ही अलक्ष्मी आनंद मार्गाने तुम्हाला बाहेर चालेल. साठोबा करीन आणि एकच मला बायपास सर्जरी करीन आणि 2 लाख रुपये चालले माझे. हे अशी जी काही प्रकार असतात ना, याला ही अलक्ष्मी कारण असतं ना. विविध तऱ्हांनी ती वाटेने निघून जाईल, कारण ती विविध अवैध वाटेने आलेली आहे. ती अवैध वाटेने निघून जाते, तुम्हाला सुख देत नाही, शांती देत नाही. आणि सामान्य रीतीने आमचे तुकडोजी महाराज म्हणतात, या झोपडीत माझ्या राजा सदा भिकारी. माझ्या झोपडीमध्ये माझा राजाही भिकारी आहे. देव मी याच्यावर पडतो, जमिनीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, अशी माझी झोपडी आहे. आनंदात राहा, सुखानंदात राहा, निर्मळ आनंदात राहा, निष्काम आनंदात राहा, सद्गुरूंचं चरण हृदयात धरून राहा. पण अलोभ, या लोभाने अलक्ष्मीच्या नादी लागू नका. असाध्य रोग, असाध्य विचित्र प्रकारचे संकट, असाध्य अशा प्रकारचे कुठले तरी असे समोर येतील आणि ती लक्ष्मी आपल्याला पुन्हा, हे अलक्ष्मीचं कारण आहे. आणि म्हणून आपल्याला म्हणायचं आहे, यांनी सांगितलेलं आहे की प्रारब्धावर आत्मज्ञानी लोकांची पूजा करावी, हे सांगितले. आत्मज्ञानी लोक म्हणजे संत, ज्यांना आत्मज्ञान दिलेलं आहे. सर्वांची जीवनात जो जो संत जेव्हा जेव्हा भेटेल तेव्हा त्याची पूजा करा, हे लक्षात ठेवा. संत भगवंताच्या मूर्ती आहे. पुढे धर्मावर प्रेम करावं, परिमित भोजन करावं, मन वाणी आणि शरीराने कोणाला त्रास देऊ नये, चोरी कधीही करू नये. चोरी म्हणजे काय हो? चोरी म्हणजे जे माझं नाही ते मला माझं वाटतं ती चोरी. तेन त्यक्तेन भुंजीता मा गृदा कस्य सिद्धन. ईशावास्यपनिषदातला पहिला मंत्र आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजीता मा गृदा कस्य सिद्धनम. कोणाच्या कपर्दिकेचा मोह मला होता कामा नये. कपर्दिकेचा दुरून पडलेला तरी असं म्हणजे माझं नाही, जे माझं नाही त्याचा मला मोह होता कामा नये. जे माझं आहे ते कोणी हिरावून घेणार नाही, ही खात्री पाहिजे. जे माझं आहे त्यामुळे झेपू नका. मी तुम्हाला एक तुम्ही मला काही म्हणाल बरं का, तुमच्याबद्दल मला एक प्रेम वाटतं म्हणून बोलतो, बाकीच्यांच्याबद्दल बोलत नाही. मी तुम्हाला एक सांगतो, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स नाही जगायचं नाही आणि सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स स्पर्श होऊ द्यायचा नाही. मला काय म्हणायचं, जिथे शीर्षाष्टांग दंडवत घालायचं तिथे घालायचं. पण ज्या ठिकाणी सत्ताधीशांपुढे किंवा राजकारणी लोकांपुढे किंवा दुष्ट लोकांपुढे मी लोटांगण नाही घालणार. कुणी मला काही करू, आम्हाला म्हणजे ही जी काही ही वृत्ती बनवा, हा संतांच्या पुढे लोटांगण घालत जाईल. ते माझे कैवल्याचे दाते, माझा कैवल्य माझ्या डोळ्यांना कैवल्य दाखवण्याची ताकद आहे त्यांच्याकडे, बाकीचे. आणि लक्षात ठेवा, चारित्र्याची सुरुवात माझ्यापासून होते, तुमच्यापासून होते, यांच्यापासून होते, यांच्यापासून होते. चारित्र्य इट बिगिन्स फ्रॉम इंडिव्हिज्युअल. चारित्र्याचं कुठेतरी असं चारित्र्याचं असं शेत वगैरे लागलेलं नाही की तिथून कणसं कापून आणायची. चारित्र्य तुझ्यात आहे, माझ्यात आहे, याच्यात आहे, त्याच्यात आहे. खोटं मी बोलणार, हा बोलणार आणि मग खोट्याला प्रतिष्ठा येणार. कोणत्याही अशा चारित्र्यविहीन गोष्टीला प्रतिष्ठा देणाराही मीच आहे, त्याला अप्रतिष्ठित करणाराही मीच आहे. म्हणून मी अत्यंत, आणि तुम्ही सर्वांनी माझे हात जोडून प्रार्थना आहे, तुम्ही सर्वांनी समर्थ रामदास सांगतात तसं तिसरे ते सावधपण सर्वांविषयी समर्थांनी एक गोड ओवी लिहिलेली, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण आणि तिसरे ते सावधपण. आपल्याला सावध करत असतो देव लहानपणापासून, आणि विशेषतः ज्यावेळेला माया आपल्या जीवनात येते तेव्हा तो शुभमंगल सावधान असं म्हणून तो आपल्याला सावध करतोय की तुम्ही आता लक्ष्मीनारायणाच्या रूपाने पुढे जाणार आहात. बरं, तुम्ही सावध रीतीने संसार करा, सावध रीतीने राहा.